नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे बटाट्याची रस्सा भाजी। आपण ऑफिसला नेण्यासाठी एकदम 10 मिनिटांमध्ये झटपट तयार होणारी भाजी। सर्वात प्रथम तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून मस्त हलवून घ्यायचं त्याला। आणि 2 बटाटे मस्त बारीक बारीक कापून घ्यायचे आणि 2 टोमॅटो कापून घ्यायचे। आता बघा तेल गरम झालेलं आहे, त्यात जिरे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं 5 मिनिटं मी हलवून घेते, हे बघा। आणि आता हे हलवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता आपण कापून घेतलेले टोमॅटो 2 टोमॅटो टाकून द्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं त्याला छान मिश्रणला। त्या थोडासा गॅस फास्ट आहे, एका साईडला थोडंसं जळतंय। थोडीशी हळद घातली आहे त्याच्यामध्ये, थोडं लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही त्यात घालू शकता। आमच्या इथे थोडंसं म्हणजे नॉर्मल स्पायसी खातात। आणि आता हे बघा बटाटे धुवून त्याच्यामध्ये मी टाकत आहे आणि आता मिक्स करून घेते छान। 5-10 मिनिटं आपण मस्त त्याला तेलामध्ये असं मिक्स केल्यानंतर असं थोडंसं सोडून द्यायचं। आणि तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि सुक्की जर टिफिनला न्यायची असेल तर तुम्ही सुक्की पण घेऊन जाऊ शकता। आणि एवढी टेस्टी भाजी लागते ही, तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता। आता मला थोडीशी याच्यामध्ये ग्रेव्ही लागते, तर मी थोडंसं 5-10 मिनिटं मस्त बटाट्याची भाजी हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी सोडणार आहे, म्हणजे आम्हाला जेवढं लागेल तेवढं मी त्यात पाणी ॲड करणार आहे। आता मी थोडासा मसाला घालून घेते आणि छान आता फिरवून घेते त्याला छान। मस्त फिरून झाल्यानंतर त्याला 5 मिनिटं परत त्या मसाल्यामध्ये ती भाजी थोडीशी शिजू द्यायची। आता हा घरचा काळा मसाला आहे, ते थोडंसं टाकते मी, कारण ह्या भाजीला एवढी छान चव येते ना, एक नंबर भाजी लागते ती। म्हणजे असं आपल्याला सारखी डाळ वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर मग ही भाजी झटपट आणि एकदम चविष्ट तयार होणारी आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपल्याला डाळ खाऊन खाऊन एकदम असा कंटाळा येतो, तर मग ही रस्सा भाजी एकदम मस्त आणि छान लागते। भाकरीबरोबर तर एवढी भारी लागते भाजी, चपातीनी पण छान लागते। बघा मोबाईलवर कशी दिसते। आता छान तिला मी मस्त अजून 5-10 मिनिटं मस्त परतून घेतलं। हे बघा आता पाणी सोडते मी, आम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी सोडते, कारण आम्हाला भातानी आणि पोळी आणि भाकरीसोबत ही भाजी खायची होती म्हणून। आणि मुलांना आणि मिस्टरांना अशी टिफिनला वगैरे द्यायची असेल ना, बघा कशी तर्री आली आहे बघा। तर मी अशी सुक्की भाजी पण देते मिस्टरांना, अशी पातळ पण आवडते।